कोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गणरायाला बंधन करून आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना करून या स्पर्धेला शुभारंभ करण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत। संपूर्ण जे संघ जे आहेत या स्पर्धेमध्ये ज्यांनी सहभाग नोंदवलाय त्यांचा आम्ही करतोय खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा सरचे स्वागत आणि भरपूर साऱ्या शुभेच्छा। या दोन्ही टीमच्या मैदानाच्या आतमध्ये उतरल्यात त्यांनाही भरपूर आम्ही शुभेच्छा देतोय। अमर बारंगे सर आणि विशालजी भोईर सर हे दोन पंच या मॅचच्या टेपला पाहायला मिळतात। लेट्स प्ले पहिला बॉल घेऊन अशी केस आपल्याला पाहायला मिळतोय तर नरेंद्र स्ट्राइक वरती नॉन स्ट्राइक वरती केशव पाहायला मिळतात। पहिला बॉल घेऊन या ठिकाणी संगम मित्रमंडळ रवींद्र म्हात्रे आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आले। अवजित प्रकाश जोतातील अंडरम बॉक्स क्रिकेटचे सामने आणि पहिल्याच दोन बॉलावरती दोन चौकार आलेत। गावचे आणि नवंदे पंचकृतीतील लिजंड म्हणून ज्यांची ख्याती आहे ते तानाजी भोईर या ठिकाणी आलेले आहेत। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचे आहेत। तसेच आमच्या भावनाताई भोईर यांनी देखील व्यासपीठावर यायचं स्टेजवर यायचं आहे। त्याच्यानंतर महिला अध्यक्ष म्हणून वार्ड अध्यक्ष म्हणून ज्यांचं नाव आहे ते अरुणाताई भोईर यांनी देखील स्टेजवर यायचं आहे। उद्योजक श्री संदीप सुतार हे देखील शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। जयंत सुतार यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत त्यांचं देखील या ठिकाणी आम्ही स्वागत करतो। लिजंड आहेत लिजंड। परंतु सुरुवात जी आहे ती खूप चांगली करून दिली होती नरेंद्र यांनी। पहिल्या 4 बॉलवरती 4 चौकार, टीमची धावसंख्या टोटल 16 धावा आणि शेवटचा बॉल असणार आहे या ओव्हर मधला पहिल्या ओव्हर मधला शेवटचा बॉल अशिकेत यांच्या ओव्हर मधला शेवटचा बॉल टॅप केलाय समोरच्या दिशेला एक सिंगल रन। टीमची धावसंख्या टोटल पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 17 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात। एक गडी बाद सध्या आपल्याला संघ पाहायला मिळतोय साई एंटरप्राइजेस 8। सुरुवात चांगली झाली आहे, सुरुवात दमदार झाली आहे या स्पर्धेला। मात्र फटाक्यांच्या आतिषबाजीने सुरुवात झालेली आहे। आता आलेले आहेत तानाजी भोईर आणि अरुणा भोईर या देखील जयंत सुतार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। एवढेच चांगला एफर्ट्स पाहायला मिळाला आपल्या टीमसाठी। मात्र धावा तब्बल 3 वाचवल्या गेल्यात। जे चान्स आहेत तुम्हाला चान्स क्रिएट करावे लागतात, धावा ज्या आहेत तुम्हाला अशाच वाचवाव्या लागतील। गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत। शिरोणगावचे उद्योजक संदीप सुतार त्यांच्यासोबत आहेत प्रकाश भोईर हे देखील शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत।
2 चेंडू आतापर्यंत झाल्यात आणि 22 धावा असे त्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजित नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतो नॉनस्ट्रिक इन कडे, परंतु समोर जो केशव आहे त्याच्या बॅटपदना आता चौकार आला. यावेळेस पुन्हा एकदा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा रन मिळेल. टोटल टीमची धावसंख्या धावफलकावरती लागली 23 धावा धावफलकावरती. परिसरातील सर्व खेळाडू आज आपल्याला खेळताना दिसतील या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रत्येक खेळाडूला मात्र संधी देण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून केलं गेलं. यावेळेस पुन्हा एकदा पॉवरफुल लीड आहे. चौका ठोकला आणखीन एक केशव यांच्या बॅटमधनं हा दुसरा चौकार आला आहे. टीमची धावसंख्या 27 लागल्या धावा. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला आणि 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 27 भरपूर महागडं षटक पहिलंही राहिलेला. बॅटर पहा, बॅटर ही चर्चा करत असताना या भारत पाकिस्तान जी मॅच चालू आहे सध्या, हा सामना चालू आहे, त्या सामन्याकडेही लक्ष आहे. पुन्हा एकदा इथे बॅटची एज लागली आहे. डिक्लेअर रिझन मध्ये एक सिंगल रन मिळेल. टीमची धावसंख्या टोटल रन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील 28 धावा. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय आणि 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सूर्यकुमार यादव सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळत होता, तो चर्चा भरपूर होती या गोलंदाजाची. आणखीन एक व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. टीमची धावसंख्या टोटल 29 धावा धावफलकावरती लागल्यात. 29 रन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न, परंतु भरपूर बाहेरच्या दिशेला वळण घेत असताना हा चेंडू अंडर बॉक्स क्रिकेट सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला करावं लागतं आणि ते करत असताना मात्र आपण पाहतो सिंगल डबल आणि त्याचबरोबर चौकाराचे महत्व भरपूर आहे. सिंगलला महत्व दिली या ठिकाणी आपण पाहतोय 2 ओव्हरचा खेळ. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 31 धावा 31. यावेळेस टॅप केलाय. पुन्हा एकदा पॉवरफुल हिट आहे केशवच्या बॅटमधनं. जयेंद्र सुतार यांना शुभेच्छा देण्यासाठी कृपया त्याने देखील स्टेजवर यायचंय. जितेंद्र गोकुल पाटील म्हणजे आमचे जितू. तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज होते, परंतु भारत विरुद्ध पाकिस्तान. भारताचा स्कोर 159 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक अजूनपर्यंत शिल्लक आहे. परंतु आपण जाऊया तिसऱ्या ओव्हरमध्ये मैदानाच्या आतमध्ये. अशिकेत पुन्हा एकदा आलाय. ज्या अशिकेतची भरपूर धुलाई पहिल्या ओव्हरमध्ये केली होती नरेंद्र यांनी. आता अजित आणि केशव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि केशवच्या बॅटमधनं चौकार आले आहेत. तब्बल 3 चौकार त्यांच्या बॅटमधनं आलेले आहेत. नंतरचे 5 बॉल ही भरपूर महत्वाचे असणार आहेत, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये ज्या धावा खाल्ल्या होत्या अशिकेत यांनी त्या आता कव्हर करावे लागतील. अशिकेतला दुसरा चेंडू या ओव्हर मधला पुन्हा एकदा टॅप केलाय. एलिव्हेशनची कमतरता आणि इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये केशवला बाद व्हावा लागणार आहे. थोडस नाराजगी व्यक्त करत असताना, कारण की त्याला माहिती आहे ही धाव पूर्ण झाली असती. मध्येच थांबला आणि विकेट मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये मिळाली आहे टीम NCC 8 शिरोणे या टीमला. टीमची धावसंख्या टोटल लागल्या 36 धावा 36. 2 बॉल आतापर्यंत झाले. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गप्पू आलेत. प्रथमेश जे नॉन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, परंतु फिल्डिंग पुन्हा एकदा लाजवाब पाहायला मिळाली आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक सिंगल रन कमबॅक करावा लागणार आहे NCC शिरोणे टीमला, कारण की इथून धावा भरपूर जमा केल्यात साई एंटरप्राइजेस 8 या टीमने. प्रथमेश अंडरम बॉक्स क्रिकेट खूप चांगला खेळतो हा खेळाडू. पुन्हा एकदा टॅप केलाय. यावेळेस मात्र प्रॉपर कनेक्शन, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर परफेक्ट टॅपचा फटका पाहायला मिळाला गप्पू यांच्या बॅटमधनं.
टीमची धावसंख्या टोटल 41, 41 धावा धावफलकावरती. वेळेस पुन्हा एकदा टॅप करायचा होता परंतु बॅटवरती बॉल व्यवस्थितरित्याने आलेला नाहीये. 42 शेवटचा एक बॉल शिल्लक. SP सेक्टर 15 आणि जय साई शिरोणे दोन्ही टीमच्या कर्णधाराला विनंती करतोय टॉससाठी आपण त्वरित द्यायचंय. SP सेक्टर 15 आणि जय साई शिरोणे. यावेळेस फुल टॉस बॉल होता, संधी होती परंतु त्या संधीचं सोनं करता आलेला नाहीये. नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा आला विशालजी भोर यांचा. नो बॉल म्हणजेच 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या टोटल 43, 43 धावा. कोंडी आलती बघ याच्यानंतर 41 नंतर अजून एक ओव्हर. 44 रन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. शिकेतनं या ओव्हरमध्ये चांगला कमबॅक केलाय. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. एक सिंगल रन पैकी भरपूर वेगाने केली होती. एक सिंगल रन. टीमची धावसंख्या टोटल या ठिकाणी थोडस 5 मिनिटं थांबा अमर. ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी जे ओळखपत्र या ठिकाणी बनवले गेलेले आहेत ते ओळखपत्र सन्माननीय उपमहापौर माजी महापौर श्री जयवंत सुतार आणि जयंत सुतार यांच्या हस्ते या ठिकाणी वितरित करण्यात येत आहेत. भानुप्रताप मिश्रा ज्येष्ठ नागरिकांकरता ओळखपत्र या ठिकाणी बनलेले आहेत त्यांचं वितरण सन्माननीय माजी महापौर साहेब जयवंत सुतार आणि जयंत सुतार तसेच नवनिर्वाचित नगरसेविका माधुरीताई सुतार आणि मीराताई पाटील यांच्या हस्ते त्यांना या ठिकाणी देण्यात येत आहेत. त्याच्यानंतर झुंबर गायकवाड आले बघ. त्याच्यानंतर आगा उमर उस्मान, खेळ चालू करा. SP सेक्टर 15 आणि जय साई शिरोणे दोन्ही टीमच्या कर्णधाराला विनंती करतो. शेवटचा कॉल असणार आपल्यासाठी. सूर्या जय साई शिरोणे टीम सूर्य कर्णधार असतील आणि त्यांना विनंती करतोय आपण या टॉस करण्यासाठी. ओमकार नवीन गोलंदाज झाला. त्या पहिल्याच बॉल वरती ओमकाराने मात्र चौकार ठोकलाय. टीमची धावसंख्या टोटल लागले धावफलकावरती 49 धावा धावफलकावरती लागलेत. यावेळेस पुन्हा एकदा ओमकारचा चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला ज्यामध्ये पंचांनी सांगितलंय 2 धावा असतील या, कारण की अपील केली होती विशालजी भोरी यांच्याकडे परंतु अपील फेटाळल्यानंतर सांगितलंय ओव्हर थ्रोची आणखीन 1 रन मिळेल त्यांना. 250 वरती भारतीय संघ थांबलाय. 175 धावा धावफलकावरती लागल्यात. ओमकार आपल्याला पाहायला मिळतोय चौथ्या ओव्हरमध्ये. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. टीमची धावसंख्या 51-50 ओलांडली आहे साई एंटरप्राइजेस या टीमने. याही वेळेस आपण पाहतोय अवंतर स्वरूपामध्ये आणखीन 1 धाव मिळेल. टोटल धावा 52 धावा धावफलकावरती. आमचे लेजंड तानाजी काका देखील अंडरम बॉक्स क्रिकेटचा आनंद घेत असताना काकांनी भरपूर वर्ष शिरोणे गावाचं नाव वर्चस्वात आणलं होतं आणि ते अजूनपर्यंत राहिलेलं आहे. भरपूर मोठमोठे खेळाडू व्यावसायिक खेळाडू आजही तानाजी काकांकडे प्रत्यक्षात जाऊन मात्र भेट घेतात आणि तानाजी काका यांना क्रिकेट इतिहासामध्ये तरी कोणी विसरणार नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा
टॅप केला होता बॉल बॉन्डलाईनच्या बाहेर चाला गॅप मध्ये हा बॉल होता चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला आहे अजित यांच्या बॅटमधनं टीमची धावसंख्या टोटल लागलेत आता 57 धावा धावफलकावरती लागल्या टोटल शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत पुन्हा एकदा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला एक सिंगल रन 58 रन स्कोर कार्ड वरती आणि शेवटचा आता 1 बॉल असणार आहे या पहिल्या 17 मधील शेवटचा 1 बॉल पुन्हा एकदा आम्ही कॉल देतो SP सेक्टर 15 आणि जय साई शिरोणे टीमच्या कॅप्टनला विनंती करतो पण टॉस साठी यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे तो एक सिंगल रन मिळेल दुसरीचा प्रयत्न करत असताना प्रथमेशला बाद व्हावा लागणार आहे पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या टोटल लागली आहे 59 धावा आणि 60 धावसंख्येचा पाठलाग करायचा NCC 8 शिरोणे या टीमला आता या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे मी मंडळाचे आमचे अध्यक्ष जयेंद्र सुतार व आमच्या माधुरीताई सुतार यांना विनंती करतोय की तो उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत करायचं आहे एक जण इथे या पप्प्या आमचे खेळ चालू करा तुम्ही पुढचा टेनिस क्रिकेट आणि नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधल्या भरपूर मोठमोठ्या स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या जातात आमच्या एक करावे गावाचा आणि नवी मुंबईचा बुलंद आवाज नितीशजी भोईर सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मी सरचं स्वागत करतोय आणि आज खऱ्या अर्थाने ते प्रेक्षक YouTube वाहिनीचं खऱ्या अर्थाने काम पाहण्यासाठी आलेत कारण की वाहिनी त्यांची आहे आणि नितीशजी भोईर सर यांना आपण सध्या उरण परिसरामध्ये जास्त प्रमाणामध्ये ऐकतो आणि त्यांचा पुन्हा एकदा मी सरचं स्वागत करतो अगदी गोड व्यक्तिमत्व आणि सातत्याने मात्र प्रत्येक स्पर्धेमध्ये खूप चांगलं समालोचन त्यांचंही आम्हाला ऐकायला मिळतं
सुरुवात होती मॅचला. प्रथमेश आलेत या ठिकाणी संजीत सिंग हे जयंत सुतार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी हजर आहेत. मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. पहिले 2 बॉल अवंतर स्वरूपाचे आपल्याला पाहायला मिळाले, ज्यामध्ये 2 वाईट बॉल 2 धावा आल्यात. 60 धावसंख्येचा पाठलाग करायचा म्हणजे सुरुवातीपासूनच तुम्हाला हाणामारी करावी लागणार आहे. पहिले 3 बॉल मात्र वाईट टाकलेत. प्रेशर थोडासा गप्पूवरती पाहायला मिळतोय. पहिले 3 बॉल जे आहेत ते वाईट स्वरूपाचे आपल्याला पाहायला मिळालेत. यावेळेस टॅप करायचा होता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू कमबॅक केलंय. आता एका बॉलमध्ये 3 धावा गप्पूने खर्च केल्यात. निखिलसाठी हा बॉल होता. पुन्हा एकदा टॅप केलाय. इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज झालेत बाद. समीर याला मात्र परतीचा रस्ता दाखवलेला. रनआउटच्या स्वरूपामध्ये समीर बाद झालेत. एकही बॉल न खेळता ते मैदानाच्या बाहेर चाललेत. खऱ्या अर्थाने डायमंड डकचे शिकार ते ठरलेले आहेत. दोन बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय आणि 3 धावा सध्या धावफलकावरती. जयेंद्र शेठ सुतार यांचा आज वाढदिवस आणि वाढदिवसाच्या निमित्ताने दादांना भरपूर प्रमाणामध्ये शुभेच्छा देण्यासाठी मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहतील. भरपूर मोठा केक कट सेलिब्रेशन देखील केलं जाणार आहे. आणि पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. 60 धावसंख्येचा तुम्ही जर पाठलाग करताय टीमची धावसंख्या टोटल 4 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळेस मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केला. फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. गप्पूला मात्र पहिली सफलता वैयक्तिक मिळते. आणि त्याचबरोबर आपण चर्चा करत होतो की गौदवी क्रिकेट संघ शिरोणे सध्या चांगला क्रिकेटचा खेळ खेळतोय संपूर्ण नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये. आणि आमच्या नेहरू गावचे उद्योजक श्री दत्तात्रय वामन पाटील म्हणजे दत्ता शेठ या ठिकाणी हजर झालेले आहेत. मी मंडळाच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि आज त्यांचा देखील वाढदिवस आहे. त्यामुळं आमच्या सर्व मंडळाच्या वतीनं व प्रभाग क्रमांक 21च्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. दत्तात्रयजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा वाढदिवस देखील आजच्या दिवसामध्ये आणि त्यांना भरपूर साऱ्या शुभेच्छा पुन्हा एकदा मी देतोय. त्यांना या ठिकाणी आमचे नवी मुंबईचे माजी महापौर व मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री जयवंतजी सुतार या ठिकाणी त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन नवनिर्वाचित नगरसेविका माधुरीताई सुतार आणि मीराताई पाटील ह्या देखील यांच्या समेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत. या ठिकाणी दत्तात्रय वामन पाटील म्हणजे आमचे दत्ता शेठ पाटील. चला टीमची धावसंख्या टोटल धावा धावफलकावरती 10 लागल्यात. स्वप्नील खवळे यांचाही आज वाढदिवस आहे. नन्नू यांना वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा आम्ही देतोय. व्हाईट बॉल टाकला गेलाय. आणखीन एक एक्स्ट्रा रन मिळणार आहे. 11 धावा धावफलकावरती टोटल लागल्यात. यावेळेस जर पहिला पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. भरपूर वेगाने हा बॉल विकेट कीपरकडे निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. अवंतर स्वरूपामध्ये भरपूर धावा खर्च केल्यात साई एंटरप्राइजेस या टीमने. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका. डिक्लेरिजन मध्ये एक सिंगल रन मिळणार आहे. सिंगलने काही नुकसान होणार नाहीये. बॅटिंग करणाऱ्या टीमला मात्र 4 जगावा लागेल. इथून मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे आणि मोठे फटके ते येत नाहीयेत. मोठे फटके जर लागले ना
तर टार्गेटच्या जवळ पोहोचू शकतो बॅटिंग करणारा संघ साई एंटरप्राइजेस. यावेळेस पुन्हा एकदा अगदी सहजरित्याने बॉलला गॅदर केला गेला. आणखीन एक निर्धाव चेंडू. मोठी धावसंख्येचा पाठलाग करताय तुम्ही आणि मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना मात्र तुम्हाला मोठ्या फटक्यांची आवश्यकता. यावेळेस पुन्हा एकदा पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू मात्र निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन कोणता संघ जर उपस्थित असेल तर आपण नाव नोंदणी करून घ्यायचं आहे. आमच्या व्यासपीठावरती नाव नोंदणी केली जाणारा कोणता संघ जर इच्छुक असेल या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी त्यांना विनंती करतोय की आपण नोंदणी करून घ्या. यावेळेस पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण झालं. लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालाय. आणखीन एक धाव मिळेल फक्त. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या टोटल फक्त आणि फक्त 13 धावा. दुसरं षटक प्रगती पथावर आणि 13 धावा सध्या धावफलकावरती लागल्यात. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका लगावला परंतु एक सिंगल रन. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 14 धावा धावफलकावरती लागल्यात. या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन प्रभाग क्रमांक 21चे सन्माननीय नगरसेविका मीराताई पाटील तसेच संजय पाटील या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल आम्ही मंडळाच्या वतीने त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. त्याच्यानंतर जो आमचा उपक्रम चालू आहे ते ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र सुमनबाई भाऊसिंग मोरे यांना या ठिकाणी मी प्रभाकर ठाकूर आणि निर्मलाताई सुतार यांना विनंती करतो की त्यांना ते कार्ड या ठिकाणी ओळखपत्र द्यायचंय. नई मुंबईचे माजी महापौर जयवंतजी सुतार साहेब यांचा देखील आम्ही खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करतोय. वेळाचा वेळ काढून या स्पर्धेला उपस्थिती दाखवली आणि या स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित राहिलं त्याबद्दल त्यांचा मी आभार व्यक्त करतोय. तर मॅच पासून दुरावलेला आहे साई एंटरप्राइजेस. 8 मोठे फटके येत नाही आहेत. 60चं टार्गेट आणि त्या टार्गेट जवळ पोहोचणं आता मात्र अशक्य वाटतंय. यावेळेस पुन्हा एकदा टॅप केला. भारताला विकेट मिळेल का? बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक खाली आहे आणि जो फलंदाज भरपूर मोठमोठ्या बाता करत होता, चर्चा करत होता, त्याला मात्र शून्यावरती बाद केलंय हार्दिक पांड्याने. सोशल मीडियावरती या फरांचा आपण भरपूर वेळा बातचीत ऐकली असणार. अगदी सहजरित्याने बॉलला अडवलं. हाच तो फलंदाज आहे ज्याने सोशल मीडियावरती भरपूर वार्तालाप केली होती. बुमराला 2 षटकार ठोकले होते एशिया कप मध्ये आणि त्याची आता डॉक्युमेंटरी निघणारा. एक सिंगल रन. टीमची धावसंख्या टोटल 17 धावा धावफलकावरती लागल्यात. व्हाईट बॉल. 5 चेंडू झालं. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. प्रथमेश खूप चांगला गोलंदाजी करत असताना तो लेखाजोखा आहे त्यांच्या गोलंदाजीचा. इकॉनॉमी खूप चांगली पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर जेव्हा सुरुवात केली होती त्यावेळेस पहिले 3 बॉल जे आहेत ते अवंतर स्वरूपाचे आपल्याला पाहायला मिळाले होते. परंतु त्यानंतर मात्र खूप चांगलं कमबॅक केलंय. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या गप्पूने आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात आणि शेवटचा बॉल आणखीन एक शिल्लक असणार आहे. टॅप केलाय परंतु पटक्यामध्ये ताकद नव्हती. आणखीन एक निर्धाव चेंडू. गप्पूचा खूप चांगला स्पेल आपल्याला पाहायला मिळाला 2 ओव्हरमध्ये, ज्यामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी 5 धावा खर्च केल्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 4 धावा खर्च केल्या. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि टीमची धावसंख्या टोटल लागल्या धावा 18. टॉससाठी विनंती करतोय जे 2 संघ आहेत ज्यांना भरपूर वेळ आम्ही आवाज देत होतो त्यांना विनंती करतोय प्लीज आपण टॉससाठी यायचं, अन्यथा आपला सामना जो आहे तो आम्ही 3 ओव्हरचा खेळू.
प्रथम सुतार या ठिकाणी आहे तर सूर्य यांना विनंती करतो. सूर्याची टीम ती ओके तीच आहे. आता समोरचा संघ त्यांना विनंती करतोय अर्थातच SP सेक्टर 15 आहेत का, तर टॉससाठी या प्लीज विनंती करतो. या टॉससाठी या दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत तर प्लीज विनंती करतो आपण या टॉससाठी. याही वेळेस आपण पाहतोय आणखीन एक डॉट बॉल. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. तर यावेळेस षटका ठोकलाय बुमराच्या पहिल्याच बॉलवरती. जाऊया मॅच कडे. मैदानाच्या आतमध्ये राज आला शेवटच्या ओव्हरमध्ये. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. औपचारिकता शिल्लक कारण की साई इंटरप्राइजेस 8 दुरावला या टार्गेट पासून. शेवटचा 1 बॉल शिल्लक असणार आहे आता. बुमराला षटकार ठोकणे पाकिस्तानियांच्या ताकदीमध्ये नाहीयेत, जोर नाहीये, चुकून षटकार लागलाय. यावेळेस फटका चांगला आहे. इथे आणखीन एक विकेट मिळाली आहे. जास्त वेळ नाही टिकू शकत तुम्ही बुमराच्या समोर. आणि दुसरी विकेट भारतीय टीमला मिळाली आहे. ती मॅच संपली आहे. मॅचचा विजेता झालाय NCC 8 शिरोणे. त्यांच्याकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि साई इंटरप्राइजेस 8 आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलात त्याबद्दल आपला मी आभार व्यक्त करतोय. साई 8 विन झाली आहे. ओके साई इंटरप्राइजेस